तुम्हाला जर आयडिया आलीच असेल की मी काय करते, तर मी इथं डेकोरेशनची तयारी करत आहे. मी एकटीच नाही, मी, माझा भाऊ आणि मामा असं आम्ही तिघं मिळून डेकोरेशन करत आहे. लहान मुलं घरात असल्यामुळे आम्ही मेन म्हणजे हॉलचा दरवाजा लावून इथं तयारी करत आहे. कारण लहान मुलं घरात आहेत त्यामुळे ती फुगे फोडाले, त्यामुळे आम्ही सरळ त्यांना मागच्या खोलीत पाठवलेलं आहे. मला जसं जमतंय तसं मी डेकोरेशन केलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला साधं सिंपल डेकोरेशन मला नक्की कमेंटमध्ये कळवा. माझ्या वहिनीचे 9 महिन्याचा कार्यक्रम आहे डोहाळे जेवणाचा, त्याचीच इथं तयारी चालू आहे. ही रांगोळी माझ्या मामीनं काढलेली आहे. ती रांगोळी काढण्यात, मेहंदी काढण्यात खूप एक्सपर्ट आहे. तशी ती मस्तच काढते. ही पण रांगोळी अति सुंदर काढलेली आहे. माझ्या वहिनी, काकू सगळीजण इथं जेवणाची तयारी करत आहेत. पाऊस तुडयाला भरपूर पडला त्यामुळे लाईट गेलेली आहे, त्यामुळे अंधार थोडा आहे. इथं मग आमचे कार्यक्रम सुरुवात झालेले आहे. इथं माझी बहीण पोती आणि हळदी कुंकू, परत 5 फळं अशी ओटी भरत आहेत. मी पहिल्यांदा जाईल की 9व्या महिन्याला सुद्धा गाणी म्हणतात, ते इथं माझ्या काकूतीन सगळ्या गाणी म्हणत आहेत. मला ऐकून फार छान वाटलं. हिरवा चौरंग तिला बसायला ग उचलून बसायला, हिरवा चौरंग तिला बसायला जाणार जगी माहेराला ग माहेराला, जाणार जगी माहेराला ग माहेराला, ओटी भरा ग ओटी भरा. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी फोटो काढले. गार्गीचा जो मेकअप केलाय तो माझ्या वहिनीनेच केला आहे. तुम्हाला जर करून घ्यायचं असेल तर तिचं तुडियामध्ये ब्युटी झोन या नावाने पार्लर आहे, नक्की जा. अरे वा 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 वा, 7व्या महिन्यात मी पेढाच काढले, 7व्या महिन्यात मी पेढाच काढले. मस्त 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 भरवा की पेढा खा बरे की बाबा. कार्यक्रम झाल्या पाहुण्यांना जेवायला वाढलं, कारण उशीर फार झाला होता. त्यामुळे आधी पाहुण्यांना वाढून घेतलं आणि इथं मी आणि मामीने मेहंदी काढली आहे. मी काय मेहंदी आर्टिस्ट नाही आहे, त्यामुळे मला जसं जमेल तसं मी मेहंदी काढली. ते बाळ जरा 19-20 झालेलं आहे, असो पण चालतंय. मग काय पाहुणे जेवून गेले पुढे. गार्गीला सोडण्यासाठी माझी काकू, वहिनी आणि बहीण गेल्या होत्या. असा आजचा व्लॉग 9व्या महिन्याचा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नक्की फॉलो करा.